खरं तर अब तक छप्पन 2 विषयी हे आज बोलतोय आपण. पण तुमचा हा लूक मला म्हणजे सारखं-सारखं नटसम्राट विषयी काहीतरी तुम्ही आमच्याशी शेअर करावं असं वाटतंय. आत्ता नाही, आम्ही तर नटसम्राट हे कारण मला दाढी चिकटवून वगैरे मला काम करता येत नाही. आणि ते म्हणजे ते मग इथे ती चिकटणे मी इथे खेचतंय आणि ते सबकॉन्शियस लेवलवर कुठेतरी त्रास देत राहतं. मी ह्या नाटकाला, या सिनेमाला मी 6 महिने दिले. त्यातलं काय नाना पैसे किती काय किती ह्याच्यापेक्षा त्याच्यामधलं समाधान. कारण मी कदाचित ह्या सिनेमानंतर दुसरं काहीच केलं नाही आयुष्यात. मी थांबलो तरी मला चालेल इतकं ते काहीतरी हा सिनेमा मला देऊन जाईल असं मला वाटतं, की खूप काहीतरी मला करायला मिळेल त्यातून. एक नट म्हणून असं असतं की एकतर मी लागूनचं पहिल्यांदा किंवा दत्ता भटांचं खूप जणांनी केलं. सतीश दुबाचे होते, यशवंत दत्त, मधुसूदन कोल्हटकरांनी केलं होतं, राजा गोसावी, चंद्रकांत गोखले. तर पण मला मूळचे 2 माहिती आहेत जे मी पाहिले, खूप प्रयोग पाहिले त्याचे, भटांचे आणि लागूनचे. आणि मला सतत त्यावेळी माझ्या काय बालबुद्धीप्रमाणे असेल त्यावेळी मी त्यातल्या त्या स्वगत मी म्हणण्याचा प्रयत्न करायचो. आणि मला नेहमी वाटायचं की कधी आपल्याला हे करायला मिळेल का. आज कधी मी देवळात जात नाही, देव वगैरे मी म्हणत नाही, पण तरीसुद्धा कुठे जर काय असेलच तर त्यांनी मी म्हणतो की त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा ह्या परिपूर्ण करून टाकलेल्या आहेत. की मला हा इव्हेंच्युअली नाटकात मी असतं तर मी काम केलं नसतं, कारण मला ते रोज मरता आलं नसतं. कारण म्हणून मी आता लागूना दत्ता भटानंद ज्यांनी हे नाटक पूर्वी केलं आहे त्यांना मला फक्त डोकं टेकून नमस्कार करायचा. कसं काय त्या लोकांनी इतकी वर्ष आणि सातत्याने इतके प्रयोग कसे काय केलेत हे फार जीवघेणा आहे हा. तर त्याच्यातला तो अनुभव छातीत कळा येतात ते बोलत असताना एक सीन केल्यानंतर. म्हणजे मी सकाळपासून रिहर्सल करत असतो, संध्याकाळी माझा चेहरा सुजलेला असतो, डोळे सुजलेले असतात रडून रडून. कारण त्याच्यातला तो सगळा हे म्हणजे मला ते. आणि ते मी आरशासमोर उभं राहून असं काहीतरी करत बसतो आणि तुम्हाला स्वतःला जास्त लक्षात येतं की तुम्ही चांगलं करताय की वाईट करताय. हे तुम्ही सगळ्यात ते पात्र जगताना अशी घुसमट होत असते आतमधनं. घुसमट कुठली, अगं मरेल माणूस एखाद्या वेळी, इतकं आहे ते. फार भयाण आहे ते भयाण. त्याचे शब्द तुम्हाला त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये पेलून. एक बेलवलकरांचा डायलॉग नाही, म्हणजे मला पुढे जाताच नाहीये. मला त्याच्यातलं माहिती नाही. मला ते हे स्वर्गस्थ शक्तीनं उद्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला दान करा फक्त सहनशीलतेचं. तुम्ही जर का ओतलं असेल हे कृतघ्नतेचं जहर माझ्या कारट्यांच्या काळजांमध्ये, तर निदान करू नका माझी कुचेष्टा, लांछित करू नका माझी मर्दानी नजर त्या जनानी शस्त्रांनी आसवांच्या थेंबानी. कसा तो ठाऊक नाही मला या घडीला, पण घेईन मी तुम्हा दोघींचाही सूड, साऱ्या पृथ्वीलाही भयभीत करणारा. पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं, होऊ द्या माझ्या छातीच्या लक्षावधी चिंधड्या आसवाचा एक थेंब उघडण्यापूर्वी. नाही, पण हा राजा लियर रडणार नाही. अंतराळात भटकणारा एखादा अतृप्त आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वी तलावर येतो आणि आम्हाला वाटतं आम्ही आई झालो, बाप झालो. खरं तर आम्ही कोणीच झालेलो नसतो, आम्ही फक्त जिने असतो, जिने. चला सरकार निघा, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा बाळा बाळा. छान मस्त आहे ते. इतकं करताना ना असं माझं आयला म्हणून सगळं असं शोषून घेतं. पण ते मजा आहे, ते शोषून जाण्यामध्ये सुद्धा एक गंमत असते. कोणी घर देतं का घर. तुफानाला एक घर हवं आहे. तुफानाला तुफानपणच नडतंय रे बाबांनो. तुफानाला महाल नको, मुक नको, तमुक नको, थैलीमधली भेट नको, हवी एक आराम खुर्ची पंख मिटून पडण्यासाठी. आणि बरं का मागच्या परसामध्ये एक तुळशी वृंदावन हवं बरं का सरकारांसाठी. सरकार, अरे कोणी घर देतं का रे घर. काय छान लिहिलं आहे तात्यासाहेबांचं म्हणजे. आणि ते असं भिडतं, आरपार जातं, अगदी असं छेदतं तुम्हाला.
मस्त आहे. एक थोडं सध्याच्या मला राजकारणावर तुम्हाला बोलतं करायचं आहे. आम आदमी पक्ष 67 जागा आल्या 70पेक्षा दिल्लीमध्ये. म्हणजे मला वाटतं की ह्याच्या आधी एकदाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे अशाच एका पक्षाची की ज्याने इतक्या मोठ्या पद्धतीने यश मिळवलं. आणि आता 70 पैकी 67 जागा फक्त 3 भाजपला मिळाल्या. तुम्ही काय भाष्य कराल? म्हणजे हा एक वेगळा प्रयोग. आम आदमी पक्ष कार्यकर्ते आंदोलनातनं येतात, एकत्र येतात, पक्ष तयार करतात आणि 67 जागा निवडून नाही येतात. नाही 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 आता ह्याच माणसांनी गेल्या वेळी पुन्हा 48 दिवसाचा हे करून राजीनामा दिला होता. त्या माणसाला का पुन्हा निवडून दिलं? तर मला असं वाटतं की तुम्ही बोलत असताना तुमच्या डोळ्यामध्ये तुमची प्रामाणिक तुम्ही आहात की नाही हे प्रतीत होत राहतं. कदाचित ते केजरीवालच्या सगळ्याच जेस्चरमधून, बोलण्यामधून, वागण्यामधून ते प्रतीत होत राहिलं. हे एक. आणि त्याच्या आधीचं कारण मतदार बदललेला आहे, नवीन मतदार आलेला आहे. आणि पूर्वी 5 वर्ष थांबण्याची मतदाराची ताकद होती किंवा ते थांबत होते. आता आम्हाला 5-6 महिन्यात 8 महिन्यामध्ये आम्हाला रिझल्ट तुम्ही देताय की नाही दाखवा. नाही आहे आम्ही लगेच बदलतो. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. त्यामुळे श्राद्ध आम्ही करतो, नाही तर तुम्ही बाप दाखवा. ते श्राद्ध झालेलं आहे. हे एवढ्यासाठी म्हणजे बी जे पीनी काही केलं नाही अशातला भाग नाही. बी जे पी जे करते म्हणजे मोदी करतायत त्याची फळं कदाचित उद्या किंवा परवा कळतील. पण मतदार म्हणून मला उद्या परवापर्यंत थांबायची माझ्यातली ताकद संपलेली आहे. म्हणजे 8 महिन्यातले जे माझ्यातला results आहेत, संयम नाही आहे. मला त्या तुम्हाला 8 महिन्यापूर्वी दिलं ना निवडून, काय केलं दाखवा. लगेच आम्ही लगेच आता हिशोब मागायला लागलोय मतदार म्हणून. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत बारामतीला शरद पवारांना भेटायला. ते दोघं भेटल्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत, आता मग तो टिकटिक वाजते डोक्यात. व्हॅलेंटाईन डे टिकटिक वाजते डोक्यात. म्हणजे लगेच आपण सगळेच विश्लेषक सुद्धा आणि सगळेच असे इक्वेशन सोडायला लागतात. का मग हे दोघं भेटले, काय आता वेगळं, अजून काय? नाही तर ह्या काय असतं अनुषंगाने की एक पंतप्रधान म्हणून मला आता माझ्या एक शक्यता आहे की निवडणुका संपल्या, आमचं शत्रुत्व संपलं. बरं, शरद पवारांनी बारामतीसाठी त्यांनी त्याचा केलेला जो उत्कर्ष आहे तो बघायला त्यांनी जाण्यामध्ये काही गैर आहे असं मला नाही वाटत. पण गंमत अशी आहे की विश्लेषक म्हणून आम्ही, चॅनलवाले म्हणून तुम्ही सगळेजण मग त्याच्यामध्ये त्याचे अन्वयार्थ काय, त्यातलं हे काय, मग हे अमुक का नाही आहे, तमुक का नाही, हे असंच कसं नसेल, मग तसंच कसं नसेल. मग 6 जण येतात तुमच्या चॅनलवर, 6 जण आपापल्या परीनं खूप बोलतात, खूप छान. आणि मला हल्ली खूप काय वेळ नाही असली विश्लेषणाची चर्चा सुरू झाली ना की मी ती विनोदी म्हणून मी पाहायला लागतो की मग मला फार करमणूक होते. अभ्यासवृत्तीनं ते पाहायला गेल्यानंतर डोकं फिरतं. त्यामुळे विनोदी म्हणून काहीतरी एक आपण प्रहसन पाहतो आहे असं म्हणून पाहिलं ना की माझं फार करमणूक होते. कारण तुम्हाला वेळ नाही का जाऊ दे की त्यानं गेले मोदी, पवारांना भेटले, तिथं एखादा कार्यक्रम केला. एक पंतप्रधान म्हणून त्यांना बोलवण्याचा हक्क आहे. सिनियर राजकीय नेते आहेत शरद पवार, त्यांना वाटलं असेल की इथे हे करावं. बरं, 2 महिन्यापूर्वी तर त्यांच्या विरुद्ध शरद पवारांबद्दल मोदींनी तिथं जाऊन काय काय बोललं तुम्ही ऐकलेलं आहे. हां, पण आज आज पंतप्रधान त्यावेळी निवडणूक होती, त्यावेळची वेळ वेगळी होती. बरं, राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणी मित्रही नाही आणि शत्रूही नाही, तेही दिसतंय आपल्याला. खरे ना, अशा भेटीगाठींवर खरं आक्षेप घ्यायची गरज नाही. पण खूपदा असं होतं की मित्र पक्षांवर दबाव टाकण्यासाठी म्हणून हे शस्त्र वापरलं जातं. म्हणजे तुला शिवसेनेच्या ह्याच्या संदर्भात हे बघ, मला नाही वाटत. मला कदाचित असं वाटतं की उद्या शिवसेनेचे उद्धव कदाचित हे सुद्धा बोलेल की सगळ्यांनी राजीनामे द्या, मला बाहेर पडायचं, हे सुद्धा म्हणेल. मला त्याची शक्यता जास्त वाटते. कारण शिवसेनेला काय गमवायचं आहे? उद्या सगळे दिले. आता त्यांचं म्हणणं चाललेलं असं की ना आम्हाला कुठला अधिकारी नाही आहेत, आम्ही राज्यमंत्री म्हणून आम्हाला काय उगाच की बुजगावण्यासारखं आम्हाला तुम्ही ते हे करताय, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिवसेना उद्या उद्धवनी जर ही स्टेप घेतली की तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या आणि सरकारमधून बाहेर पडलं, तर मला आश्चर्य नाही वाटणार. आणि त्याची तजवीज म्हणून जर का हे शरद पवारांना भेटीला जात असतील असं तुम्हाला वाटत असेल तर मला नाही तसं वाटत. मला तसं वाटत नाही. आणि तसं जर घेतलं
म्हणजे त्यांनी पुन्हा पाठिंबा घेतला तर मग आपण तर आणि जर तरच्या ज्या गोष्टी आहेत पण त्याचे अदमास आता लावण्याची काही गरज नाही आहे. पण मला ह्याची शक्यता फार दिसते, शिवसेना कुठल्याही क्षणी कडे पडेल. कारण काय, कारण त्यांचे आत्ताच अंतर्गत कलह आणि वाद इतके सुरू आहेत. प्रश्न हा माझा याच्यातनं माझा पडतो की माझा माझा मुद्दा कसा आहे की आम्ही निवडून दिलं ना बरे बाबा तुम्हाला, तर दोघांनीही तुम्ही आता तुमच्या वैयक्तिक तुमचे कलह बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी काहीतरी करा, नाहीतर पुढच्या वेळी कदाचित आम्ही दुसरा काहीतरी पर्याय शोधू ना. आम्ही म्हणजे मतदार म्हणून आम्ही हे तुमचा कलगीतुरा किती दिवस आम्ही सहन करायचा. हे रोज हा एक अमुक काहीतरी बोलला, मग फडणवीस असं म्हणले, मग उद्धव असं म्हणले, मग खडसे असं म्हणाले, मग तो राऊत तसं म्हणाले. तसं नाही, आम्हाला त्याच्यात खरंच इंटरेस्ट नाही. आम्हाला इंटरेस्ट आहे आमच्या हिताची कामं तुम्ही करताय की नाही ते बोला. मला तुमच्या वैयक्तिकरित्या कोणाची नावं काय आहेत हे सुद्धा नाही. मला कोणीही असू देत, कोणीही कुठल्याही पक्षाचे असू देत, आमच्यासाठी आहात ना तुम्ही, का तुम्ही आपसात लढण्यासाठी आहात? आम्ही इथून असं निर्लज्जपणे पाहत राहायचं का फक्त?